एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी अशी चमचमीत अंडा बिर्याणीची रेसिपी तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे. तर या परफेक्ट रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ही जी बिर्याणी आहे ती मी 4 ते 5 लोकांसाठी बनवत आहे. तर त्यासाठी इथे मी 2 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर बासमती तांदूळ सुरुवातीला 2-3 वेळा स्वच्छ असा धुवून घ्यायचा. म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ना ते एकदम छान असं क्लिअर पाणी निघेपर्यंत आपल्याला बासमती तांदूळ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा आता आपण त्यामध्ये पाणी टाकून साधारण अर्धा तासपर्यंत भिजत ठेवूया. जोपर्यंत तांदूळ भिजतोय तोपर्यंत आता आपल्याला बाकीची तयारी करायची आहे. तर मी इथे 6 अंडी घेतलेली आहेत आणि ते आता आपल्याला अंडी उकडायला ठेवायचे आहेत. आता इथे मी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे 2 मिरच्यासुद्धा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि 2 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. आता आपल्याला एक मॅरिनेशन बनवायचं आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला. त्यानंतर पाव चमचे इथे मी हळद घातलेले आहे. 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथे काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची आहे किंवा तुमच्याकडे जी लाल मिरची पावडर असेल ते तुम्ही घेऊ शकता. 1 टीस्पून धणेपूड आणि 3 ते 4 टीस्पून आपल्याला इथे बिर्याणी मसाला घ्यायचा आहे. बिर्याणी मसाल्याऐवजी तुम्ही 2 चमचे गरम मसालासुद्धा वापरू शकता. 2 टेबलस्पून मी इथे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि त्यानंतर हे सर्व साहित्य चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आता या बिर्याणीला एकदम परफेक्ट आणि एकदम छान टेस्ट येण्यासाठी इथे मी घेतलेले आहे 2 मुठी बारीक चिरलेला पुदिना आणि त्याचबरोबर तेवढीच आपल्याला कोथिंबीर घ्यायची बारीक चिरून. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एकदम छान अशा बिर्याणीच्या फ्लेवरसाठी आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून केवडा वॉटर घालायचा आहे. केवडा वॉटर जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. आता हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि हे मॅरिनेशन आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत ह्या सर्व तयारी होत होती ना तोपर्यंत इथे अंडीसुद्धा उकडलेली आहेत. अंडी आता मी बाजूला ठेवते आणि ती सोलूनही घेते. बिर्याणीचा भात बनवण्यासाठी इथे मी साधारण 8 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये साधारण 4 टीस्पून इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये बाकीचे खडे मसाले घालायचे. तर 1 इंच इथे मी घेतलेली आहे दालचिनी, 1 तेजपत्ता, 4 ते 5 लवंगा, 1 मोठी वेलची, त्यानंतर 3 ते 4 हिरव्या वेलची आपल्याला ह्यामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर 7 ते 8 काळी मिरी, एक चक्रफूल यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर अर्धा लिंबू यामध्ये चांगला पिळूया आणि त्यानंतर ही जी लिंबाची साल आहे ना तीसुद्धा ह्यामध्ये घालायची आहे. म्हणजे काय होतं ना त्याचा पूर्ण फ्लेवर ह्या पाण्यामध्ये उतरतो. लिंबू या भातामध्ये लिंबाचा रस या पाण्यामध्ये घातल्यामुळे काय होतं भाताला अगदी छान पांढरा शुभ्र रंग येतो. त्याचप्रमाणे भात छान फुलतोसुद्धा. 2 टेबलस्पून इथे मी तेल घातलेलं आहे. सर्व व्यवस्थित आता एकदाच मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला चांगली उकळी आणायची. पाण्याला चांगली उकळी आल्यामुळे काय होते हा सर्व जे आपण खडे मसाले ह्यामध्ये घातले होते ना त्याचा सगळ्याचा फ्लेवर ह्या पाण्यामध्ये उतरलेला आहे. आता ह्यामध्ये आपण जे तांदूळ भिजवले होते ना ते आता आपण ह्यामध्ये घालायचे आहेत आणि आपल्याला हे चांगले एक 10 मिनटं आपल्याला हा तांदूळ शिजू द्यायचा आहे. आता जोपर्यंत तिथे तांदूळ शिजतोय ना तोपर्यंत इथे मी एका कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घेतलं होतं, 1 मोठा चमचा तूप घेतलं होतं. त्यामध्ये दालचिनी आणि 1 तेजपत्ता घातलेला आहे आणि तो हलकासा परतून झाल्यावर आपण जे कांदे उभे चिरून ठेवले होते ते आणि 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या आपण ज्या ठेवल्या होत्या त्यासुद्धा आता आपल्याला चांगल्या ह्यामध्ये परतून घ्यायच्यात. कांदा आपल्याला अगदी छान ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतायचा आहे. त्यासाठी गॅस अगदी लो न ठेवता थोडासा फास्ट ठेवला तरी हरकत नाही आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला चांगला परतायचा आहे जोपर्यंत तो छान असा मऊ होत नाही. जर का टोमॅटो लवकर मऊ होत नसेल तर त्यात थोडंसं मीठ घालून त्याच्यावर आपण झाकून ठेवूया म्हणजे टोमॅटो लवकर मऊ पडेल. आता 2 ते 3 मिनटं शिजवल्यानंतर मीडियम फ्लेमवर शिजवल्यानंतर आता आपलं झाकण आपण काढूया. टोमॅटो आता छान असा मऊ पडलेला आहे आणि आता आपलं ह्या स्टेजला आपण जे दह्याचं मॅरिनेशन बनवून ठेवलं होतं, जे सर्व मसाले एकत्र करून ठेवले होते ते आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत ह्याला चांगलं साईडने तेल सुटत नाही. आपण सर्व मसाले दह्यामध्ये एकत्र मिक्स करून ठेवल्यामुळे काय झालं आपला एकतर वेळ वाचला त्याचप्रमाणे मसाले छान एकत्र मिक्स झाले. तर आपले तुम्ही बघू शकता मसाले छान भाजून झालेले आहेत. आता आपण जे अंडी उकडून ठेवली होती ती सोलून घेतली मी आणि ती उकडलेली अंडी आता आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. ते आपण 6 अंडी उकडून घेतलेली होती. तुम्हाला जर का 7
किंवा 8 अंडी घालायची असेल, जर का अंडी जास्त आवडत असेल तर तसंही तुम्ही 7 ते 8 अंडीसुद्धा ह्यामध्ये घालू शकता. तर आपण अगदी हलक्या हाताने हे सर्व मिक्स करायचं आहे. अंडी आपल्याला ह्यामध्ये तोडायची नाही आहेत, म्हणून अगदी हलक्या हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि झाकून 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर त्याला छान अशी एक वाफ येऊ देऊया. आता इथे आपला भातही शिजत आलेला आहे. वर जे सगळे अख्खे मसाले होते ना, ते आपण याच्यातून काढून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला त्याची तशी गरज नाही आहे. जे सर्व फ्लेवर होता तो पूर्ण पाण्यामध्ये भातामध्ये उतरलेला आहे. तर हे सर्व अख्खे मसाले मी काढून घेतलेले आहेत. एखाद दुसरी काळी मिरी, लवंग राहिली किंवा वेलची राहिली तरी हरकत नाही, पण शक्य असतील तेवढे मोठे मोठे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर साधारण 10-1 मिनटानंतर ना आपला हा जो भात आहे ना अगदी छान तयार होतो. तर मी तुम्हाला हे मध्येच दाखवते आहे व्हिडिओ. तर अजून भात आपला शिजलेला नाही आहे. तर थोड्या वेळाने आपला भात तुम्ही बघू शकता. साधारण 10 मिनटामध्ये आपल्याला हा भात असा अगदी छान शिजला जातो. अगदी ओव्हर कुक करायचा नाही, थोडासा अंडर कुक्ड असेल तरी हरकत नाही. तर आता आपल्या ह्या चांगला चाळणीमध्ये असा काढून घ्यायचा आहे, तो सर्व पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं. थोडासा तो हलकासा आता आपण सारखा करून घेऊया. आणि इथे त्याचबरोबर आपल्या जी अंड्याची जी ग्रेव्ही होती तीसुद्धा बनलेली आहे. आता आपल्याला याची लेअरिंग करायची आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं मसालेदार असं हे अंड्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. साईडने छान असं तेलही सुटलेलं आहे. थोडेसे ना चवीपुरते असे मी यामध्ये काजू टाकलेले आहेत, कारण माझ्या घरी बिर्याणीमध्ये काजू खूप आवडतात, म्हणून मी ह्यामध्ये काजू टाकलेले आहेत. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला लेअरिंग करायची आहे. तर आपण जो भात बनवला होता तो भात आपण आता ह्यावर सर्वकडून व्यवस्थित असा लेअर करून घ्यायचा आहे. सर्व भात ह्याच्यावर टाकलेला आहे. आता त्यावर आपल्याला थोडेसे काजू टाकायचे आहेत. ऑप्शनल आहेत, आवडत असतील तर नक्की घाला, नाहीतर थोडेसे रोस्ट करूनसुद्धा घालू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना ह्यावर घालायचा आहे. जर का तुमच्याकडे तळलेला कांदा असेल तर तुम्ही तळलेला कांदासुद्धा ह्यामध्ये घालायचा. जर का इथे मला अगदी झटपट बनवायची होती म्हणून मी त्यामध्ये कांदा तळलेला घातला नाही आहे, किंवा कांदा तळायला मला तेवढा वेळ नव्हता. वर 4-1 टेबलस्पून छान असं तूप घालायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं केवडा बटरसुद्धा त्यावर 1 चमचा घालायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे कढई आहे त्याला चांगलं कवर करून घेऊया फॉईलने, किंवा साईडने सुद्धा तुम्ही त्याला एक कणिक लावूनसुद्धा कवर करू शकता. आता सध्या माझ्याकडे कणिक मळलेली नव्हती, म्हणून मी ह्यावर फॉईल लावत आहे. तर सर्व बाजूने व्यवस्थित ते पॅक करून घेऊया आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवूया. कुठूनही वाफ बाहेर पडणार नाही ह्याची दक्षता घ्या. आता इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता आणि त्यावर आता मीडियम फ्लेमवर साधारण 15 मिनटं आपल्याला ह्या बिर्याणीला दम द्यायचा आहे. त्यानंतर मी गॅस बंद केला आणि 15 मिनटं पुन्हा तशीच ती कढई गॅसवर 15 मिनटं ठेवून दिली. त्यामुळे काय होतं, अगदी छान असं बिर्याणी अगदी छान मुरते त्या मसाल्यामध्ये. 15 मिनटं ते अर्धा तास तुम्ही ठेवू शकता. जर का घाई असेल तर तुम्ही लगेच ओपन करू शकता. बिर्याणीचा सुगंध अगदी छान पसरलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता भातही अगदी छान मोकळा झालेला आहे. त्याचप्रमाणे तो भात कोरडा झालेला नाही आहे, तो अगदी छान फ्लफी आहे. तर अशी प्रकारे ही एकदम चविष्ट आणि एकदम चमचमीत अशी अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी रितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका मस्त चविष्ट रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.